Next is the errors and compensation for induction type energy meter. Error and compensation for induction type energy meter. सिंह साहब एक काम करो ना जरा, ये लेके आओ ना, एनर्जी मीटर वो सादा वाला लेके आओ उधर, मैं भूल गया। हाँ सादा वाला वो पुराना कबर्ड में रहेगा, देखो नहीं रहेगा तो आप ले लो इधर। सो मी काल तुम्हाला बोललो होतो की ड्यू टू द पोटेंशियल कॉइल inductance, the current flowing through potential coil which is not maintain the 90 degree from the voltage. voltage पासून 90 degree जे आपल्याला लॅगिंग पाहिजे होतं ते कुठे मिळत नाही, तर या पोटेन्शियल कॉइलच्या करंट मुळे मध्ये आणि व्होल्टेज मध्ये जो डिफरन्स मिळतो त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. कशामुळे, तर बिकॉज ऑफ द नेचर ऑफ द कॉइल. पोटेन्शियल कॉइलचं नेचर कसं आहे, द नेचर इज सच दॅट द नेचर ऑफ पोटेन्शियल कॉइल कसं असतं, तर दी साइज ऑफ वायर यूज्ड फॉर दी potential coil which is very thin, whereas number of turns which are very higher, so that the inductance of the coil which is more, and because of inductance of coil the current flowing through that coil which lags to the voltage, and so that there is an error caused because of the the coil having some resistance, and so that correct 90 degree displacement from the potential coil or potential which is not observed. So for that, to adjust the 90 degree shifting from of the current flowing through the potential coil from the voltage, we have to use a shading coil. Thank you sir. Shading coil, and the shading coil जी आहे ती इथे तुम्हाला दाखवलेली आहे, which shows the lag, which maintains the lag condition. आता shading coil म्हणजे नेमकं काय करते हे बघा, तर एक म्हणजे ह्याच सेंट्रल लिंब जे आहे वरचं, तर त्या सेंट्रल लिंब वर मेन जी ज्याला आपण पोटेन्शियल कॉइल म्हणतो, तर ती पोटेन्शियल कॉइल आहेच, आणि त्यासोबत आता तुम्ही काय करताय, तर एक नवीन कॉइल जी तुम्ही इथे त्या मेन लिंबवर ठेवले. आता काय होईल बघा, ही कॉइल याला इकडे रेजिस्टन्स लावलाय तुम्ही, ऍडजस्टेबल रेजिस्टन्स. when this coil which is put on this limb, what happened, this ड्यू टू म्युच्युअल इंडक्शन होईल कशामध्ये, तर पोटेन्शियल कॉइल मध्ये आणि ह्या लॅग कॉइल मध्ये. and due to mutual induction, what happened, the EMF induced in this coil. So this is a closed circuit, so current flowing through the circuit, the direction of current which is opposite to its cause due to Lenz law, and the flux produced by this current which is also opposite in nature. तर मेन फ्लक्स म्हणजे जे पोटेन्शियल कॉइलने तयार केलेलं फ्लक्स आहे याला अपोजिट फ्लक्स ही शेडिंग कॉइल तयार करेल, and due to that the lag adjustment which is carried out with help of this shading coil. तर हा रेजिस्टन्स ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही काय करताय, हे जे ऍडजस्टमेंट ब्रिज आहे याला शिफ्ट करताय, म्हणजे टुवर्ड्स राईट ऑर लेफ्ट. राईटला नेला तर रेजिस्टन्स वाढेल, लेफ्टला नेला तर रेजिस्टन्स कमी होईल. रेजिस्टन्स वाढला तर याच्यामधून फ्लो होणारा करंट जो आहे तो लिमिट होईल, रेजिस्टन्स कमी झाला तर करंट वाढेल. करंट वाढला की फ्लक्स वाढेल, फ्लक्स वाढलं की ते मेन फ्लक्सला अपोज करेल, अँड सो दॅट दी डेल्टा अँगल विच मेंटेन्ड इक्वल टू 90 डिग्री. सो ही झाली एक ऍडजस्टमेंट एमएमएफ ऍडजस्ट करण्यासाठी. आणि दुसरी ऍडजस्टमेंट आहे शेडिंग बँड. सो दिस वन इज द शेडिंग बँड. इथे एक बँड वापरलेला आहे बघा. सो दिस बँड विच ऍक्ट ऍज अ कॉइल, हा बँड पण एक कॉइल म्हणून वर्क करतो, आणि याला तुम्ही अपवर्ड किंवा डाऊनवर्ड शिफ्ट करता. सो अपवर्ड शिफ्ट केलात की एमएमएफ जो आहे, काय झालं, हॅलो, एमएमएफ जो आहे तो इन्क्रीज होतो, आणि डाऊनवर्ड शिफ्ट केलात की जो आहे तो कमी होतो. सो डेल्टा अँगल
can be matched with help of the position of shading band. एकतर शेडिंग बँड किंवा शेडिंग कॉइल वापरून आपण लॅग ऍडजस्टमेंट करतो. सो मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऍक्च्युअली बघा, adjustable resistance, a few turns of fairly thick wire are placed around the central limb of shunt magnet. So shunt magnet and the circuit is closed through the low adjustable resistance. तो इथे दाखवलाय तुम्हाला. The resistance of the circuit is altered to adjust the lag angle of flux. An increase in resistance decreases in current and MMF in lag coil, and therefore value of lag angle which is decreased. So तुम्ही रेजिस्टन्स वाढवला की करंट डिक्रीज होईल, करंट डिक्रीज झाला की लॅग अँगल जो आहे तो डिक्रीज होईल. The value of lag angle theta is increased by decreasing the resistance of lag coil. The resistance of the lag coil is so adjusted that delta becomes equal to 90. So तुम्हाला जसं सांगितलं मी, डेल्टा अँगल इन्क्रीज करायचा असेल तर रेजिस्टन्स डिक्रीज करायचा, डेल्टा अँगल डिक्रीज करायचा असेल तर रेजिस्टन्स इन्क्रीज करायचा. शेडिंग बँड मध्ये त्याची पोझिशन चेंज करतो आपण. अप्पर साइडला नेलं, हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, तर ही 5G जे दिसतंय म्हणजे एअर गॅप फ्लक्स आहे. तर एअर गॅप फ्लक्स जसं हे पॅरलल पाथ देण्यासाठी वापरतात. आता ते कधी ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला, कधी पॅरलल पाथ आपल्याला लागतो. सो कोर सॅच्युरेट व्हायला नको असेल तर तुम्हाला इथे असा पॅरलल पाथ लागतो. फॉर दॅट पर्पज दिस पाथ विच इज प्रोव्हाइडेड. सो in this arrangement copper shading band L1 is placed around the central limb. हा बघा इथे दोन बँड दिसतात तुम्हाला. सो दिस वन इज द L1, या बँडला म्हणतो मी. Instead of lag coil with adjustable resistance, the adjustment can be done by moving the shading band along the axis of limb. म्हणजे याला वर खाली केलं जातं. As the shading band are moved up the limb, they embrace more flux. जास्त फ्लक्स तयार करतात ते आणि करंट फ्लक्स लिंकेजेस वाढतात. and this results in greater value of induced EMF, greater current and MMF produced by shading band which is higher and lag angle increases. So if this shading band which is maintained at lower condition, the lag angle gets decreased. So this is about the lag angle. Another is lag plate. तर lag plate ची काय समजून घ्यायची तेवढीशी सध्या गरज नाहीये. So next is light load or friction compensation. Actually काय होतं तर पोटेन्शियल कॉइल जी आहे ती कशामध्ये जोडलेली असते तर पॅरलल मध्ये जोडलेली असते. आणि पॅरलल मध्ये पोटेन्शियल कॉइल जोडल्यामुळे काय होतं तर ते स्वतःचा पॅरलल मध्ये जर पोटेन्शियल कॉइल जोडला तर काय फ्लो होईल, आयपी विच इज फ्लोईंग थ्रू द पोटेन्शियल कॉइल. आयपी ड्यू टू आयपी the flux phi p which is produced in the potential coil which gets linked with the aluminum disc. ची ते aluminum disc ची काय होईल, लिंक होईल ते फ्लक्स. आणि फ्लक्स लिंक झालं की काय होणार, the EMF induced in the disc called as eddy EMF due to potential coil. So as the disc which is continuous conductor, current flowing through the disc so called as eddy EMF, and when current carrying conductor placed in magnetic flux it experiences a force. So it experiences a force and this starts to move and called as creeping. जर लोड नसताना काय होतंय, डिस्क फिरते तर त्याला आपण काय म्हणणार, लोड नसताना डिस्क जी फिरते त्याला आपण काय म्हणणार, क्रीपिंग एरर. तर मी तुम्हाला ऍक्च्युअल हे मीटर कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवतो.
जस्ट अ मिनिट. तुम्हाला दिसतोय का इथे मीटर? मीटर दिसतोय का? हो सर. हा. सो दिस वन इज दी एनर्जी मीटर. हा एनर्जी मीटर आहे जुन्या टाईपचा. आता तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी मीटर वापरतात. तर या एनर्जी मीटर मध्ये तुम्हाला 2 कॉईल दिसतात. सो हे बघा इथे दिसतात बघा, हिरव्या कलरची एक कॉईल दिसते का? ग्रीन कलरची. माईक जरा एकाने अनम्यूट करा म्हणजे मला सांगाल. हिरव्या कलरची जी कॉईल दिसते दॅट इज करंट कॉईल. वरची जी कॉईल दिसते दॅट इज करंट कॉईल. दिसते? ही लोअर साइडची जी कॉईल दिसते ही आहे पोटेन्शियल कॉईल. तुम्ही जर ह्याचं साईज बघितलात, जर कंडक्टर साईज, तर तुमच्या लक्षात येईल. बघा कंडक्टर साईज, कंडक्टर साईज जास्त दिसते बघा, मोर कंडक्टर साईज, राईट? सो दिस इज पोटेन्शियल कॉईल. दिस इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल कॉईल. म्हणजे वरच्या बाजूने इथे करंट कॉईल दिसते, लोअर साइडला इथे पोटेन्शियल कॉईल दिसते, आणि मध्ये काय दिसतंय? दिस वन इज दी अल्युमिनियम डिस्क. ही जी आहे ही काय आहे? तर अल्युमिनियम डिस्क आहे बघा, दिसते? सो विच इज पिवोटेड ऍट बोथ एंड्स. वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. इथे वर, हे बघा इथे खाली, इथे आणि इथे दोन्ही बाजूला ही पिवोट केलेली आहे. हे बघा इथे पिवोट केलेली दिसते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट काय, तर काय होईल बघा, करंट coil which is connected in series with the load, this pressure coil which is connected in parallel with the load, parallel with the supply, what happened? Two fluxes which are there, and these two fluxes, alternating flux, link with this disc. What happened? The EMF induced in this disc which is made up of aluminum. ही डिस्क कशाची आहे? अल्युमिनियमची बनवलेली आहे. तर याच्यामध्ये ईएमएफ तयार होईल. ईएमएफ मुळे एडी ईएमएफ म्हणतोय मी तुम्हाला. एडी ईएमएफ मुळे याच्यामध्ये काय तयार होणार? तर स्वतःचं करंट तयार होणार, एडी करंट, अँड दिस एडी करंट गेट interact with the main flux produced by the potential coil and current coil, and so that there is this rotation which is there and which is proportional to the rotation. कशाच्या proportional आहे? Which is proportional to the current, which is proportional to the load current. दुसरं आपल्याला बघायचं आहे की क्रिपिंग एरर, म्हणजे आता मी जी तुम्हाला सांगितली की एरर तयार होते कशामुळे, तर या पोटेन्शियल कॉइलने तयार केलेल्या मॅग्नेटिक फ्लक्समुळे. तर ही कमी करायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? यू हॅव टू ड्रॉ वन होल ऑन द डिस्क. हा बघा इथे दिसतोय तुम्हाला होल, हा होल दिसतोय का? हा. तर हा डिस्कला होल करावा लागतो, सो दॅट आता या होल तयार केल्यामुळे काय होईल, तर हा जो ब्रेकिंग मॅग्नेट आहे, हा ब्रेकिंग मॅग्नेटच्या समोर जेव्हा हा होल येईल तेव्हा ही डिस्क काय होईल? ऑटोमॅटिक थांबेल. जर करंट कॉइल मधून करंट गेला तरच एवढा टॉर्क तयार होईल की जो या डिस्कला काय करेल? रोटेट करेल. म्हणजे अननेसेसरी डिस्क काय होणार नाही? फिरणार नाही. तर असे हे बघा इथे एक होल आहे आणि खालच्या साईडला असे 2 होल जनरली मारले जातात. हे बघा, हे अपोजिट टू इच अदर असतात. सो कशासाठी असतात हे होल? टू रेड्यूस दी क्रिपिंग. आता दुसरी गोष्ट, हे जे आहे हे जे मेकॅनिझम आहे, काउंटिंग मेकॅनिझम, हे जे दिसतंय तुम्हाला, दिस वन इज दी काउंटिंग मेकॅनिझम. सो दॅट काउंटिंग मेकॅनिझम विच इज कनेक्टेड टू दिस डिस्क. या डिस्कला हे शाफ्ट मधून काउंटिंग मेकॅनिझम जोडलेला आहे बघा, दिसतंय का तुम्हाला? गिअरिंग अरेंजमेंटने जोडलेलं दिसतंय बघा. हे बघा गिअर आहे बरोबर, म्हणजे डिस्क जशी रोटेट होईल तसा हे काउंटिंग मेकॅनिझम जे आहे ते काय होईल? फिरेल. आणि काउंटिंग जे आहे विच इज प्रोपोर्शनल टू दी रोटेशन ऑफ डिस्क. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. याला 4 कनेक्शन असतात.
हे बघा, हे लेफ्ट साइडचं जे कनेक्शन दिसतंय तुम्हाला, सो दिस इज फेज, दिस इज न्यूट्रल. हे झालं इनपुट साइड. फेज, न्यूट्रल, न्यूट्रल, फेज, फेज, न्यूट्रल, न्यूट्रल, फेज. इनपुट साइडला फेज आणि न्यूट्रल, आउटपुट साइडला न्यूट्रल आणि फेज. तर आतमधूनही फेज आणि न्यूट्रल, सॉरी, न्यूट्रल, इनपुट न्यूट्रल आणि आउटपुट न्यूट्रल एकमेकांना जोडलेली दिसते तुम्हाला कनेक्शन. दिसली? दिसली का? दिसते ना? हे बघा, इनपुट न्यूट्रल आणि आउटपुट न्यूट्रल एकमेकांना जोडलेली आहे. दिसते ना? ओके, ही करंट कॉइलची कनेक्शन आणि दुसरी जी दोन आहेत ती प्रेशर कॉइलची. प्रेशर कॉइलची पॅरलल मध्ये जोडलेत, ब्ल्यू वायर दिसतात बघा. सॉरी, करंट कॉइलची ब्ल्यू वायर आहे. हे बघा, इथे एक नंबरला एक वायर जोडले आणि इथे लास्ट नंबरला निळी वायर जोडले. करंट कॉइल आणि ही प्रेशर कॉइल, ही दोन कनेक्शन जी आहेत ती प्रेशर कॉइलची. प्रेशर कॉइलची पॅरलल असतात, करंट कॉइलची सिरीज मध्ये असते. करंट कॉइल, हे बघा इथे एक ब्ल्यू कलरची वायर दिसते का? ही बघा, ही ब्ल्यू वायर एल ला जोडली, इनपुट एल ला, आणि ही आउटपुट एल ला जोडली. ओके, तर अशा प्रकारे हा मीटर जो आहे, एनर्जी मीटर, तो ऑपरेट होतो. सो मी तुम्हाला क्रिपिंग सांगत होतो. सो हाऊ दी क्रिपिंग विच इज देअर. हे बघा, इथे जर होल तुम्ही ठेवलात डिस्कला, जर डिस्कला होल ठेवलात तर काय होईल, जे याच्यावर बसवलेलं मॅग्नेट आहे, तर त्या मॅग्नेटमुळे हा जो तुमचा एडीईएमएफचा जो किंवा एडी करंटचा जो सेंटर आहे ए, तर तो शिफ्ट होईल आणि तो शिफ्ट झाल्यामुळे ही डिस्क फिरणार नाही. या डिस्कला फिरण्यासाठी काय लागेल, लोड करंट लागेल, तरच ही डिस्क फिरेल. ओके, सो क्रिपिंग एरर. क्रिपिंग म्हणजे काय, आधी इथे लिहिलेलं आहे बघा. In some meter, a slow but continuous rotation is obtained even when there is no current flowing through the current coil and only pressure coil is energized, and this is called creeping. So the major cause of creeping is overcompensation for friction. If the friction compensating device is adjusted to give driving torque to compensate for starting friction which is bigger than the running friction, and there is a tendency for the disc to run even when there is no current through the current coil. मला सांगा, कंझम्पशन कधी होईल, जर करंट फ्लो झाला तरच कंझम्पशन होईल. पण हे मीटर काय होतं, जरी कंझम्पशन नसेल, म्हणजे पोटेन्शियल कॉइलला सप्लाय मिळाला तरी फिरायचे. मग ते न होण्यासाठी काय करतो आपण, वी ड्रिल टू होल्स diagrammatically opposite to the each other so that the maximum rotation of disc at no load condition which is 180 degrees. एका होल पासून दुसऱ्या होल पर्यंत जाण्यासाठी जेवढं काय रोटेशन लागेल तेवढंच रोटेशनला ही डिस्क जी आहे ती फिरेल. लक्षात घ्या. सो हे बघा, इथे म्हटलेलं आहे, इन ऑर्डर टू प्रिव्हेंट दिस क्रिपिंग. क्रिपिंग ही झाली एरर थोडक्यामध्ये. टू डायग्रामॅटिकली अपोजिट होल्स आर ड्रिल्ड इन द डिस्क. सो द डिस्क विल कम टू रेस्ट व्हेन वन ऑफ द होल अंडर द एज ऑफ द पोल ऑफ शंट मॅग्नेट, जो तुम्हाला मी मगाशी दाखवला शंट मॅग्नेट. द रोटेशन being thus limited to maximum of half a revolution. The action may be understood like this. So in some cases, small piece of iron which is attached at the edge of the disc. काही वेळी होल न मारता काय करतात, त्या अल्युमिनियम डिस्कलाच एक आयर्न पीस अटॅच करतात आणि तो अटॅच केल्यानंतर मग तो कशासाठी काम करतो, तर क्रिपिंग एरर कमी करण्यासाठी. सो ओव्हरलोड कम्पेन्सेशन नेक्स्ट इज. सो ओव्हरलोड कम्पेन्सेशन कसं केलं जातं बघा. अ डिस्क revolves continuously in the field of series magnet under load condition. आता लोड वाढला, लक्षात घ्या, तर काय होणार, फ्लक्स
Therefore, बघा there is dynamically induced EMF in the disk because of rotation. तर रोटेशन जसं काय होईल, लोड वाढेल तसं करंट वाढेल, जसं करंट वाढेल तसं जसं करंट वाढेल तर तसं काय होणार, हा त्याला आपण म्हणूया एडीईएमएफ इन्क्रीज होईल डिस्क मधला. एडीईएमएफ इन्क्रीज झाला की काय होणार, डिस्क जी आहे ती फिरायला लागेल. आता काय होत आहे, त्याचा एडीईएमएफ मुळे जो त्याला आपण म्हणूया की करंट, एडी करंट वाढला की सेल्फ ब्रेकिंग टॉर्क तयार होतो अँड विच इज द प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ लोड. आणि त्यामुळे जे ज्या स्पीडने काय फिरायला पाहिजे, डिस्क फिरायला पाहिजे, तर ती काय होते, फिरत नाही. आणि त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, यू हॅव टू डिझाईन मीटर सच दॅट दी स्पीड ऑफ डिस्क विच शुड बी मेंटेन्ड बिलो दी ॲज मिनिमम ॲज पॉसिबल. म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला, तर सेल्फ ब्रेकिंग ऍक्शन जी आहे तर ती कमी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मीटर जो तुम्ही डिझाईन करताय तर तो डिझाईन केलेल्या मीटरचा स्पीडच कमी ठेवावं लागेल. सो 40 RPM पर्यंत आपण स्पीड ठेवतो, त्याच्यामुळे सेल्फ ब्रेकिंग टॉर्क जो आहे तो ऑटोमॅटिक काय होतो, मेंटेन राहतो. लक्षात घ्या. दुसरं आपण काय करू शकतो, तर हे बघा इथे मगाशी जसं तुम्हाला दाखवलं मी, तर अशा प्रकारे शंट मॅग्नेट किंवा सिरीज मॅग्नेट वापरले जातात. सिरीज मॅग्नेट वापरल्यामुळे काय होईल, हे बघा, it is customary to add overload compensating device. The usually takes the form of the magnetic shunt for the series magnet core. Series magnet core जे आहे तर त्याला असे पॅरलल दोन लिंब वापरून काय केले जातात, मॅग्नेट वापरले जातात. म्हणजे एका लेवल पेक्षा जर फ्लक्स वाढलं तर त्या फ्लक्सला पॅरलल पाथ मिळतो इथून, आणि सो दॅट दी EMF, AD EMF induced in the disk which gets maintained. So AD current induced in disk maintained, and there will be a overload compensation which is carried out. So next is voltage compensation. Voltage compensation, a certain amount of variation which is permitted. कारण काय होतं, व्होल्टेज जे आहे ते काय एका लेवल पेक्षा फारसं इकडे तिकडे होत नाही, आणि झालं जरी तरी काय होतं, तर कंपेन्सेटरी म्हणजे व्होल्टेज चेंज झालं की त्याला कंपेन्सेटरी इकडे जे बाकीचे जे एरर्स आहेत ते कंपेन्सेटरी असल्यामुळे वेगळं असं काही कंपेन्सेशन जनरली व्होल्टेज कंपेन्सेशनला आपण प्रोव्हाइड करत नाही. बघा, तर व्होल्टेज व्हेरिएशन कॉज अन एरर ओविंग टू टू रिझन्स. आता कशामुळे तर व्होल्टेज एरर्स तयार होतात. द रिलेशनशिप बिटवीन शंट मॅग्नेट फ्लक्स अँड द सप्लाय व्होल्टेज इज नॉट लिनियर ओविंग टू सॅच्युरेशन ऑफ आयन पार्ट. म्हणजे शंट मॅग्नेट फ्लक्स जे आहे, आणि बघा रिलेशनशिप बिटवीन शंट मॅग्नेट फ्लक्स अँड सप्लाय व्होल्टेज इज नॉट लिनियर. यांच्या रिलेशनशिप लिनियर का नाही आहेत म्हणतो, कारण काय होत आहे, शंट जसं जसं फ्लक्स वाढत जाईल तसं सॅच्युरेशन साईडला जातं ते, आणि त्यामुळे काय होत आहे, तर जी रिलेशनशिप आहे ती आपल्याला मेंटेन ठेवता येत नाही व्होल्टेज साठीची. म्हणजे व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू फ्लक्स ही जी रिलेशनशिप आहे, हा एक याच्यामुळे एरर तयार होतात. दुसरं म्हणजे दी शंट मॅग्नेट फ्लक्स, दी शंट मॅग्नेट फ्लक्स 5P produces a dynamically induced EMF in the disk, which in turn results in self-breaking torque, and which is proportional to the square of supply voltage. So compensation is provided by using saturable magnetic shunt, and which diverts the greater proportion of flux into the active path when voltage rises. So काय होतं, अशा प्रकारे इथे गॅप ठेवून हे बघा अशा प्रकारे मॅग्नेट पाथ प्रोव्हाइड केले जातात. किंवा तुम्हाला वर पण मी दाखवला होता शंट पाथ कसा प्रोव्हाइड केला जातो. जस्ट अ मिनिट, पुन्हा दाखवतो तुम्हाला. हा बघा असे मॅग्नेटिक पाथ प्रोव्हाइड केले जातात. तर मॅक्झिमम जेव्हा फ्लक्स इन्क्रीज होतं तेव्हा ते फ्लक्स ही एअर गॅप पास करतं आणि या पाथ मधून आपला रिटर्न पाथ तयार करतं.
सो अशा प्रकारे मॅग्नेटिक शंट वापरून जे व्होल्टेज कंपन्सेशन जे आहे ते काय केलं जातं, मेंटेन केलं जातं, लक्षात घ्या. सो नेक्स्ट इज टेम्परेचर कंपन्सेशन. बघा, टू इन्क्रीज इन टेम्परेचर इज अकंपनिश्ड बाय, काय होतं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर रेजिस्टन्स इन्क्रीज होतो, रेजिस्टन्स इन्क्रीज झालं तर करंट कमी होतो. तर अशा प्रकारे करंट कमी झाला की टॉर्क कमी होतो. तर अशा प्रकारे ह्या म्हणजे टेम्परेचरचा इफेक्ट जो आहे तो होतो. तर इथे बघा म्हटलेला आहे, अ स्मॉल डिक्रीज इन पोटेन्शियल कॉइल फ्लक्स and the reduction in angle of lag between voltage and the phi t torque. So a decrease in torque produces by all shading bands, an increase in resistance of eddy current paths, a decrease in angle of lag alpha by eddy current. आता ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना काय सप्लिमेंटरी आहेत, सो दॅट याच्यामध्ये काय आपण म्हणतोय की टेम्परेचर एरर ही तेवढीशी विचारात घेतली न जाणारी एरर आहे. सो दिस इज अबाउट दी टेम्परेचर कंपेन्सेशन. तर एवढंच आज आपण बघूया. इथून पुढे पुन्हा आपल्याला एरर जे आहेत त्या डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला बघायच्या आहे. थँक्यू. एक मिनिट अटेंडन्स मला द्या फक्त. तर याची सॉफ्ट कॉपी मी तुम्हाला जी पाठवलेली आहे ती थोडीफार वाचायला सुरुवात करा. वाचलात तर